कोल्हापुरातील आदमापूरमधील संत बाळूमामा देवस्थानामध्ये कथित आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप करण्यात आलाय। देवस्थानाच्या जमिनी व्यवहारामध्ये 10 लाख रुपये कमिशन घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। तर सचिव रावसाहेब कोणकेरी यांना पकडल्याचा दावा करणारा व्हिडिओ सुद्धा व्हायरल करण्यात आलाय। व्हिडिओमुळे राज्यभर आणि परराज्यात सुद्धा खळबळ उडाली आहे। बाळूमामा देवस्थानाची सर्वत्र चर्चा सुरू आहे। सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होतो। काय आहे सांग, हे काय आहे सांग, काय आहे हे? कशासाठी? दोघांचे बिल आम्ही लागला ना उद्या पैसे भरायचे नाही म्हणून धडपडून सांगाय आणि तुम्ही लागला जा नको ते धंदे कराय हे केलंय काय नक्की की तयार केलाय पैसे उद्या ते चिकालगोड पाहुण्याचं जर भरायचं आहे म्हणतो की कालच आम्ही कार्याध्यक्ष पदाची निवड केल्यामुळे काही विघ्न मंडळींना हे बरं वाटत नाही आहे। त्याच्यामुळं हा जो व्हायरल झालेला व्हिडिओ हा 6 महिन्यापूर्वीचा असण्याची शक्यता वाटते, कारण हा कधी असा देवळामध्ये घडलेलाच नाही आणि हे खपवून घ्यायची त्यांच्यामध्ये ताकद नसल्यामुळं हा व्हिडिओ विनाकारण लोकांची, देवळाची आणि ग्रामस्थांची बदनामी करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। काही जी विरोधक मंडळी जी आहे की त्यांना देवस्थानमध्ये थारा नाही, त्या लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे।